Hello student, welcome to e-learning and cable networking programs of Lokmanya Tilak Mahavidyalaya Bani. I introduced myself. My name is Anil Tonge, Lokmanya Tilak Mahavidyalaya Bani. This year the course of 12th class has been changed. Today we are going to learn the most beautiful poem written by Walt Whitman, and the name of the poem is The Song of the Open Road. Song of the Open Road. First, we see the introduction of the poet. Walt Whitman, born 1819 and died 1892. Walt Whitman was an American poet, essayist, and journalist. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. He grew up in Huntington in a family with difficult economic status. His major work, Leaf of Grass, was published in July 1855. His O Captain, My Captain, a poem written on the death of Abraham Lincoln, is widely popular. So अब्राहम लिंकनच्या मृत्यूवर लिहिलेली कविता ती आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन, विच इज फेमस. आणि ही कविता यावर्षी वर्ग 10वीच्या इंग्रजी विषयामध्ये अभ्यासाला दिलेली आहे. अतिशय महत्त्वाची कविता आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन. सो वॉल्ट विटमन याला फादर ऑफ फ्री वर्स म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? बिकॉज ही रोट मेनी पोयम्स इन द फॉर्म ऑफ फ्री वर्स. वॉल्ट विटमननी अनेक कविता ज्या लिहिलेल्या आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त कविता ह्या फ्री वर्समध्ये लिहिलेल्या आहे, म्हणून त्याला फादर ऑफ फ्री वर्स म्हटलेलं आहे. His economical condition was not so good. His major work, Leaf of Grass, हे अतिशय लोकप्रिय असं काव्यसंग्रह अमेरिकेमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि ते पब्लिश झालेलं आहे 1855 मध्ये. The section of the Song of Open Road from Leaves of Grass, and this poem Song of Open Road is taken from the collection Leaf of Grass. It gives us poet's realization that along the journey of life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. जीवनामध्ये जे आपल्याला अनुभव येतात ते अनुभव आपल्याला कोणत्याही शाळेमध्ये शिकून किंवा कोणत्याही विद्यापीठामध्ये शिकून ते आपल्याला मिळत नाही. जीवनामध्ये येणारे जे अनुभव आहे ते आपल्याला जीवनामध्येच मिळतात, कोणत्या शाळेमध्ये मिळत नाही, कोणत्या विद्यापीठात मिळत नाही. Road is something everyone uses. It is true. Road is free for everyone. Whether rich or poor, and it forces all level of people to associate with one another. The road signifies mobility. One can take the road as a point to start over
over towards something new. Whitman talked about the people and places. He argued against staying in one place for too long, although the hospitality may be true. So this is the introduction of the poet, which is sufficient for you to understand the poem well. Now we are going to see the introduction of the poem. What is the poem written about? So this poem indicates the inner desire of the poet to enjoy life. ही कविता आपल्याला काय दर्शवितात? कवीच्या मनामधील जी इच्छा आहे, कोणती इच्छा? जीवनाचा आनंद घेण्याची इच्छा, ही कविता आपल्याला दर्शवित आहे. कवीच्या मनामधील जीवनाचा आनंद घेणारी इच्छा ही कविता आपल्याला दर्शवित आहे. द पोएट वॉन्टेड टू एन्जॉय हिज लाईफ विदाऊट बॉदरिंग, म्हणजे कोणतीही काळजी न करता, विदाऊट बॉदरिंग अबाउट टेन्शन अँड वरीज. कवी जीवनाचा आनंद घेण्याची इच्छा व्यक्त करतो, पण कोणत्या पद्धतीने? कोणत्याही प्रकारची काळजी मनामध्ये न ठेवता, कोणतंही टेन्शन मनामध्ये न ठेवता जीवनाचा आनंद घेण्याची इच्छा कवीची आहे. इट इज अन इन्स्पिरेशनल पोयम विच इन्स्पायर द रीडर. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज अन इन्स्पिरेशनल पोयम विच इन्स्पायर द रीडर. वाचकांना प्रेरणा देणारी ही कविता आहे. जो कोणी ही कविता वाचेल त्याला या कवितेमधून प्रेरणाच मिळेल. त्या वाचकाला प्रेरित करण्याचं सामर्थ्य या कवितेमध्ये आहे. म्हणून या कवितेला इन्स्पिरेशनल पोयम असं म्हटलं आहे. इन दिस पोयम द पोएट स्ट्रॉंगली ॲडव्होकेट द इम्पॉर्टन्स ऑफ डेमोक्रेसी अँड फ्रीडम. इन दिस पोयम द पोएट emphasizes the importance of democracy and freedom. The poem is written in very simple language which is easy to understand. या कवितेमधले जे शब्द आहे, कवीने जे शब्द वापरलेले आहे ते अतिशय सोपे आणि साधे सरळ आहे. वाचकाला ते सहज लक्षात येतात, सहज कळतात. दिस पोयम इज रिटन इन द फॉर्म ऑफ फ्री वर्स. ही कविता कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलेली आहे? तर ते आहे फ्री वर्स. सो हिअर वी विल सी व्हॉट इज फ्री वर्स. What is the definition of free verse? What is free verse? Free verse is a poem written without rhyme and rhythm, rhyme same and rhythm, and stanza form is called as free verse. जी कविता की ज्या कवितेमध्ये राईम सेम, रिधम, स्टांजा फॉर्म किंवा इतर पोएटिक टेक्निक्सचा वापर न करता लिहिल्या गेलेली कविता म्हणजेच फ्री वर्स. मराठीत त्याला म्हणतात मुक्तपणे लिहिलेली कविता. कोणत्याही पोएटिक टेक्निक्सचा वापर न करता लिहिल्या गेलेली कविता म्हणजे फ्री वर्स. त्यामध्ये कवी आपले विचार मुक्तपणे मांडतो. कोणत्याही पोएटिक टेक्निक्सचा वापर न करता मुक्तपणे आपले विचार त्यामध्ये मांडतो आणि म्हणून ती कविता समजण्यास कठीण असतात. फ्री वर्स इज डिफिकल्ट टू द पोयम. फ्री वर्स इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. देयर इज नो राइम सेम इन द पोयम. सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज रिटन in free verse. So there is no rhyme same in the poem. A number of poetic devices are used in this poem. They are alliteration, metaphor, repetition and paradox are impressive. So these are the figure of speech that used in the poem are impressive. कवितेमध्ये हे महत्त्वाचे अलंकार कवीने वापरलेले आहे आणि ते खरोखरच इम्प्रेसिव्ह आहे. फ्रीडम, जॉय ऑफ फ्री लाईफ अँड ऑप्टिमिझम आर द मेजर थीम ऑफ द पोएम.
ही जी आहे फ्रीडम, जॉय ऑफ फ्री लाईफ अँड ऑप्टिमिझम, ही या कवितेची थीम आहे, थीम ऑफ द पोयम. प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? व्हॉट इज द थीम ऑफ द पोयम? व्हॉट इज द थीम ऑफ द पोयम? यू कॅन राईट डाऊन धिस आन्सर. फ्रीडम, जॉय ऑफ लाईफ अँड ऑप्टिमिझम आर द मेजर थीम ऑफ द poem. Now we are going to see the icebreaker of the poem Song of the Open Road. So there are 4 points. So this question is important for the examination point of view. हा जो टॉपिक्स आहे तो परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, परीक्षेकरता अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यावर पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. चूज द मोड ऑफ ट्रॅव्हल्स दॅट यू वुड लाईक द मोस्ट फॉर अ जर्नी. देअर आर 4 modes of travels and they are airway, waterway, railway and roadway. These are the 4 ways for traveling. So you have to choose any one. Suppose I choose railway for traveling. Then what is the reason that you choose railway for traveling? That means what? Give reasons. Why do you choose railway for traveling? Railway traveling is cheaper and convenience for me. Then no traffic problems. There is no traffic problems during railway traveling. Then reduce pollution. Railway traveling or railway reduce pollution. These are the reason. This is the reason why I choose railway for traveling. You can write other reason also. Not necessary to write these 3 reasons. You can write your own reasons why you prefer this mode of travels. Second point, discuss with your partner the preparation you would like to make for the journey chosen. आता आपण कशाने प्रवास करायचा हे निवडलेलं आहे. आपल्याला रेल्वेने प्रवास करायचा आहे. आपण रेल्वेचा प्रवास का निवडलेला आहे? रेल्वे का निवडलेला आहे? कारण ते स्वस्त आहे, आपल्या सोयीचं आहे, कन्व्हिनियन्स आहे. रेल्वे प्रवासामध्ये आपल्याला ट्रॉफिक जॅम दिसत नाही, कोणतेही ट्रॉफिकचे प्रॉब्लेम्स येत नाही. आणि रेल्वे प्रवासामुळे रेल्वेमुळे पोल्युशन होत नाही, पोल्युशन कमी होतात. म्हणून आपण जो पर्याय निवडलेला आहे तो आहे रेल्वे. आता दुसरा पॉईंट हा आहे की इफ यू चूज द मोड्स ऑफ रेल्वे फॉर ट्रॅव्हलिंग, देन discuss with your partner the preparation you would like to make for the journey chosen. Then so first, जेव्हा आपण प्रवासाकरता जे मोड्स आहे, मीन्स ऑफ ट्रॅव्हल्स जे आहे ते रेल्वे निवडलेलं आहे. आता दुसरी प्रोसेस ही आहे की त्याचं प्रिपरेशन कसं करायचं. प्रवासाला जाण्याकरता काय काय आपल्याला तयारी करावी लागतात. त्यामधलं पहिलं आहे बुक युअर तिकीट्स. आपल्याला पहिले तिकीट्स बुक करावी लागेल. दुसरं आहे बुक युअर ॲकोमोडेशन ऑर स्टे. राहण्याकरता आपल्याला व्यवस्था तिथे करावी लागेल, त्याची बुकिंग आधी करावी लागेल. पिक इम्पॉर्टन्स
आर युजफुल थिंग्स अँड लगेज. आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या एकत्र करून त्याचं एक लगेज तयार करावं लागेल. कारण प्रत्येक वस्तू आपण वेगवेगळ्या तर नेऊ शकत नाही. त्याला एखाद्या बॅगमध्ये किंवा ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये सुटकेसमध्ये त्याला पॅक करावे लागतात. दॅट इज लगेज. टेक ऑल एसेन्शियल थिंग्स लाईक मेडिसिन. या व्यतिरिक्त आपल्याला आपली औषधी जे रुटीनची आहे ती मेडिसिन्स आहे, आधार कार्ड आहे, त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड्स आहे, डेबिट कार्ड्स आहे, पासपोर्ट फोटो साईज फोटो आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून ठेवावं लागेल प्रवासाच्या वेळेस. सो दिस इज द प्रिपरेशन. This is the preparation you would like to make for the journey. Then third point, discuss the way in which you would overcome the problems, hindrance, difficulties you face during your journey. If you face any problem during journey, what will you do? What will you do? First, I will keep my mind calm. समजा प्रवासादरम्यान जर मला काही समस्या आल्या तर मी काय करेल? पहिली गोष्ट, मी मला शांत ठेवी. माझं मन जे आहे ते शांत ठेवी. कारण जेव्हा एखादी समस्या आपल्या समोर येतात तेव्हा आपण गोंधळून जातो आणि गोंधळून गेल्यानंतर आपल्याला काही सुचत नाही. त्याकरता आपल्याला आपलं मन पहिले शांत ठेवावं लागतं. आय विल कीप माय माइंड काम. देन आय विल कन्वे अ मेसेज टू डिअर अँड नियर अबाउट प्रॉब्लेम्स. आय विल कन्वे माय मेसेज टू डिअर्स अँड नियर्स अबाउट माय प्रॉब्लेम्स. मी माझ्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना त्या समस्येबाबत कळवेल. or I will try to take local support. If not possible, I will try to take local support. जर बाकीचं शक्य झालं नाही तर मी ज्या ठिकाणी किंवा जिथे मला एखादी समस्या जाणवेल त्या ठिकाणी मी सभोवताल असणाऱ्या लोकांची मदत घेईल. आणि तेही नाही झालं, इफ एनी नेसेसरी आय विल कॉन्टॅक्ट पोलीस आर कन्सर्न अथॉरिटी. समजा लोकांचा सपोर्ट जर मला मिळाला नाही तर मी काय करेल? पोलिसांना कॉन्टॅक्ट करेल आणि तिथली जी कन्सर्न अथॉरिटी आहे त्यांना सुद्धा मी कॉन्टॅक्ट करेल. सो दीज आर द 4 points you have to write here. If you face any problems during the journey, you will do this thing. Number 4, during every journey we have to observe certain rules. Discuss your ideas of the journey without any restrictions. You can begin like this. काय म्हटलेलं आहे इथे? ड्युरिंग एव्हरी जर्नी, प्रवासादरम्यान, वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स, वी हॅव टू फॉलो सर्टन रूल्स ड्युरिंग जर्नी, and it is necessary. Discuss your idea of which ideas? The journey without any restriction. Journey, but how? Without any restriction. कोणतंही बंधन नसलेला प्रवास. You can begin like this. The first is given here. I would go alone or with select friends. मी काय करीन? एकतर मी प्रवासाला एकटा जाईल आणि एकटं नाहीच जमलं तर मी माझ्या काही मित्रांना सोबत घेऊन जाईल. I would plan adventure trip which includes all fun. मी असं ट्रिप आयोजन करेल की जिथं
डेंजर झोन आहे, जिथे आपल्याला आपल्यामध्ये असणारे गुणांचा विकास किंवा आपल्यामध्ये असलेले गुण दाखवण्याची संधी आपल्याला ज्या ठिकाणी मिळेल, जिथे स्विमिंग आहे, व्हेरियस काइंड्स ऑफ फन आहे, रायडिंग्स आहे, असे स्थळं मी ट्रिप करता प्लॅन करेन. आय वुड लाईक टू एक्सप्लोर न्यू थिंग्स. काहीतरी मी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करेल. एक्सप्लोर न्यू थिंग्स विदाउट एनी रूल्स. आय वुड लाईक टू एक्सप्लोर मायसेल्फ विदाउट एनी रूल्स. So he avoided to follow the rules. He denied to follow the rules. And there was only one rules, and that is enjoyment. तिथे फक्त एकच नियम राहील आणि तो म्हणजे आनंद घेणे. हा एकच नियम तिथे राहील. आणि चौथं काय आहे? आय वुड गो ऑन अ ट्रिप विदाउट टाईम बॉन्डिंग. मी ज्या ट्रिपला जाईल त्या ट्रिपमध्ये टायमाचं बंधन असणार नाही. आय वुड गो ऑन अ ट्रिप विदाउट टाईम बॉन्डिंग. सो इन दिस वे वी completed icebreaker here, which is important question for the examination point of view. Now let us see the poem Song of the Open Road. So title of the poem Song of the Open Road is metaphorical. अलंकारिक टायटल आहे कवितेचं. कोणता अलंकार यामध्ये वापरलेला आहे तर मेटाफर. Song of the Open Road is the example of metaphor. How? Because in this title, road is indirectly compared with the road of life. Road is indirectly compared with the road of life. So it is the example of metaphor. So we can say title of the poem is metaphorical. First I read throughout the poem, and then we will see the meaning of the line by line. Afoot and light-hearted, I take to the open road, healthy, free, the world before me, the long brown path before me, leading wherever I choose. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimpered no more, postpone no more, need nothing. Done with indoors complaint, libraries, querulous criticism. Strong and content I travel to the open road, the earth that is sufficient. I do not want the constellations any nearer. I know they suffice for those who belongs to them. Still here I carry my old delicious burden. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them, and I will fill them in return. In this way, the poem is written in free verse. In this poem there are 4 stanzas. First stanza contains 3 lines, and rest of the 3 stanza contain 4 lines of each stanza. 4 lines of each stanza. So last stanza is written into the brackets, which is called as
पॅरंथेसिस. स्टांजामध्ये ब्रॅकेट्समध्ये जो स्टांजा लिहिला जातो त्याला टेक्निकल भाषेमध्ये पॅरंथेसिस म्हणतात. एक या स्टांजाचं वेगळं काहीतरी अर्थ निघतो असा त्याचा अर्थ आहे. इम्पॉर्टंट स्टांजाज कवीच्या दृष्टिकोनातून आणि वाचकाच्याही दृष्टिकोनातून हा काहीतरी एक वेगळा आणि विशेष असं त्याचं अस्तित्व इथे या ब्रॅकेटने दर्शवलेलं आहे, म्हणून त्याला पॅरंथेसिस म्हणतात. सो लेट अस सी द मीनिंग ऑफ द लाईन बाय लाईन. अ फूट अँड लाईट हार्टेड. अ फूट म्हणजे एक एक पाऊल, अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. हिअर द वर्ड्स ओपन रोड. The road is open for all, may be rich, poor or middle class people. Healthy, free, the world before me, the long brown path before me, leading wherever I choose. कवी काय म्हणतो की मोकळ्या अशा रस्त्यांनी हलक्या अंतकरणाने एक एक पाऊल टाकत मी माझ्या जीवनाचा प्रवास सुरू केलेला आहे, आणि ज्या जगाकडे मला जायचं आहे ते जग कसं आहे, हेल्दी आणि फ्री आहे. ह्या दोन शब्दामधून आपल्याला फ्रीडम, डेमोक्रेसी दिसून येतात. हेल्दी अँड फ्री वर्ल्ड. कवीने आपल्या जीवनाचा प्रवास मोकळ्या रस्त्यावरून, खुल्या रस्त्यावरून एक एक पाऊल टाकत सुरू केलेला आहे, आणि ज्या जगाकडे कवीला जायचं आहे ते जग हेल्दी आणि फ्री आहे. हेल्दी म्हणजे पोषक आणि फ्री म्हणजे मुक्त. ज्या जगाकडे कवीला जायचं आहे ते जग मोकळं आहे आणि पोषक आहे. The long brown path before me, leading wherever I choose. Long brown path is a phrase always related to journey. The long brown path before me. कवी काय म्हणतो की माझ्या समोरचा जो रस्ता आहे तो कसा आहे, लॉंग ब्राऊन पाथ आहे, आणि तो रस्ता मला कुठे घेऊन जात आहे, लीडिंग. लीडिंग मीन्स घेऊन जाणे. बिफोर मी, लीडिंग व्हेरेवर आय चूज. जिथे कवीला जायचं आहे, जी जागा कवीने निवडलेली आहे, जे कवीचं डेस्टिनेशन आहे, त्या डेस्टिनेशनपर्यंत हा लॉंग ब्राऊन पाथ कवीला घेऊन जात आहे. अशा तऱ्हेने हा पहिल्या स्टांजाचा अर्थ आहे. सो फर्स्ट स्टांजा इज रिटन अबाउट फ्रीडम अँड डेमोक्रेसी. पहिला स्टांजा कशावर लिहिलेला आहे तर डेमोक्रेसी अँड फ्रीडम. बिकॉज द पोएट इज ऑप्टिमिस्टिक व्यू. So here we end of our period, and rest of the poem we shall see tomorrow or next period. Thank you.